राष्ट्रवादी पक्षाकडून आज राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। आतापर्यंत राज्यामध्ये होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले, मात्र राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेल्या शरद पवार यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नाहीये। आज होणाऱ्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थिती लावणार का असा सवाल उपस्थित केला जातोय, मात्र पवार यांना निमंत्रण न दिल्याने चर्चांना उधाण आले। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आज राष्ट्रवादीकडून राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जाणार आहे, हा सोहळा कशा प्रकारे असेल? नक्कीच आपण जर बघितलं तर एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये राज्यात आतापर्यंत ज्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी भूषवलेली आहे अशा सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान मुंबईमध्ये करण्यात येणार आहे आणि त्यासाठी सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं। सगळ्यांच्या नजरा शरद पवार यांच्याकडे लागलेल्या होत्या आणि शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही असा एक सवाल उपस्थित केला जात होता। मात्र आता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार या कार्यक्रमासाठी अद्यापही शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही। आज संध्याकाळी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल, मात्र अजूनही शरद पवार यांना जे आहे ते निमंत्रण पक्षाकडून देण्यात आलेलं नाही। या संपूर्ण निमंत्रण देण्याची जबाबदारी जी आहे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होती, त्यामुळे आता पक्षाकडून नक्की त्यांना डावलण्यात आलेलं आहे की पक्षाकडून कोणती चूक झालेली आहे हे मात्र अद्याप या संदर्भात कोणतीही स्पष्टता जी आहे ती पक्षाकडून देण्यात आलेली नाही। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवार यांना मात्र या कार्यक्रमासाठी निमंत्रण आहे ते देण्यात आलेलं नाही। आज या कार्यक्रमाला पृथ्वीराज चव्हाण असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यामध्ये ज्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि हे नेते आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री पद भूषवलेलं होतं, त्यांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र ते परदेशात असल्यामुळे आज ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। मात्र आता चर्चांना उधाण आलेलं आहे की शरद पवार यांना डावललं की नक्की पक्षाकडनं कोणती चूक झाली निमंत्रण देण्यामध्ये, या संदर्भात अजूनही कोणतीही स्पष्टता जी आहे ती देण्यात आलेली नाही। संध्याकाळपर्यंत नक्की पक्षाकडनं काय स्पष्टीकरण देण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।